हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतील लेसन अँड्रोकॉल्स अँड द लॉयन. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण हा लेसन शिकण्यास सुरुवात करूया. अँड्रोकॉल्स अँड द लॉयन. अँड्रोकॉल्स आणि सिंह. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड कोर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोकॉल्स. लॉंग लॉंग ॲगो म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी. अँड्रोकॉल्स नावाचा व्यक्ती जो दयाळू, जेंटल आणि कोर्टियस होता, म्हणजे खूप नम्र असा होता, दयाळू होता, तो राहत होता. अँड्रोकॉल नावाचा व्यक्ती. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. परंतु तो एका खूप दुष्ट अशा माणसाकडे कामाला होता. त्याचा जो मालक होता तो खूप दुष्ट होता. इन दोज डेज, त्या दिवसात किंवा त्या काळात, किंग नोबेल अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लाव्स. त्या काळामध्ये, त्यावेळी जे मोठे मोठे राजे होते, महाराजे होते, ते गरीब लोकांना स्वतःकडे गुलाम म्हणून ठेवत होते आणि त्यांच्याकडून खूप सारं काम करून घेत होते. अँड्रोकॉल्स वॉज अ स्लाव. अँड्रोकॉल्स सुद्धा हा एक गुलाम होता. द स्लाव वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर. आणि गुलामांना त्यांच्या मालकाने जे काही कामं सांगितली ती त्यांना करावी लागत होती. दे हॅड टू डू दॅट देअर मास्टर टोल्ड देम. आणि त्यांचे जे मालक त्यांना जे कामं सांगतील ती कामं त्यांना त्यांच्या मतानुसार करावी लागत असे. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते, कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. त्याचप्रकारे ते त्यांच्या मालकावर खूप अनहॅपी होते, म्हणजे नाखुश होते त्या मालकांच्या वागणुकीमुळे. ते सर्व गुलाम त्याच्यावर खूप नाखुश होते. दे कुड नॉट लिव्ह हिम. ते त्यांना ते सोडूनही जाता येत नव्हतं किंवा त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कुठेही जाता येत नव्हतं. अशा प्रकारे खूप बंधने त्यांच्यावर होती. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊएव्हर वीक ही माईट बी. बाउंड ऑफ लॉ म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे त्या मालकाची त्यांना आज्ञा पाळावी लागत असे आणि त्यांना ती आज्ञा मोडता येत नसे आणि त्या आज्ञेनुसारच ते बंधनकारक त्यांना असे. अँड्रोकॉल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस. आणि अँड्रोकॉल्सला त्याचा जो मालक आहे, जो हर्टलेस आहे म्हणजे निर्दयी आहे, तो त्याला बिलकुल आवडत नव्हता. विक्ड मास्टर म्हणजे निष्ठुर असा मास्टर. हिज मास्टर ट्राव हिज स्लाव अँड ऑफ्टन वाईप देम. त्याचा जो मालक आहे तो त्या गुलामांना बऱ्याच वेळा उपाशी ठेवत असे आणि बऱ्याच वेळा तो त्यांना चापकाने सुद्धा मारत असे. अँड्रोकॉल फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सेव्हरिंग सच अ मास्टर. अँड्रोकॉलला बऱ्याच वेळा असं वाटत असे की त्याच्या मास्टरच्या हाताखाली म्हणजे त्याच्या मालकाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा मरून जाणे हे खूप चांगले, असं त्याला वारंवार वाटत असे. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि त्यानुसार तो एका चांगल्या संधीची वाट बघत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. त्याला एखादी संधी मिळाली तर किंवा त्याला एखाद्या वेळेस संधी मिळण्याची तो वाट बघत होता.
ही एस्केप फ्रॉम द क्लच ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि त्याने एकदा त्याला अशा प्रकारची संधी मिळाली आणि तो त्याच्या मालकाच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी झाला. नाऊ अल्थो अँड्रोकॉल्स हॅड thus run away. जेव्हा जेव्हा अँड्रोकॉल्स त्याच्या निर्दयी अशा मालकाच्या तावडीतून निसटून जाण्यास यशस्वी झाला, त्यावेळेस तो इतका पळत गेला की त्याला तो समोरचा रस्ता वगैरे काही लक्ष त्याचं कुठेही नव्हतं. तो सरळ डायरेक्ट पळतच सुटला. ही वॉज नॉट कोवार्ड. ही वॉज नॉट कोवार्ड. आणि यावेळेस त्याला आता मास्टरची भीती वाटली नाही किंवा यावेळेस तो घाबरलेला नव्हता, कारण त्याला आता आपण मालकाच्या तावडीतून सुटलो, त्यामुळे त्याला आता थोडंसं त्याचा तो भॅडपणा आहे तो कमी झालेला होता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने तो पळून जाऊन जंगलात लपला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बेस्ट अँड रोम्ड द फॉरेस्ट. तो इतक्या घनदाट जंगलामध्ये गेल्यानंतरही त्याला जंगलामध्ये फिरत असताना कुठल्याही प्राण्यांचे भय वाटले नाही किंवा तो घाबरलेला सुद्धा नाही. आणि डोक्यावर कुठल्याही प्रकारचे छप्पर नसताना किंवा कुठल्याही प्रकारचा आसरा नसताना तो तिथे खूप चांगल्या तऱ्हेने राहिला. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. त्याला जंगलामध्ये आल्यावर त्याला कुठल्याही प्रकारची काळजी वाटली नाही आणि त्याला हे पण वाटले नाही की आपल्याला इथे राहायला जागा नाही, आपल्या डोक्यावर छप्पर नाही किंवा आपल्याला आसरा नाही राहण्यासाठी. आणि तरी देखील त्याला तो आज आनंदी होता, आणि कारण तो मुक्त झालेला होता आपल्या निर्दयी मालकाच्या तावडीतून. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. एके दिवशी तो अशाच प्रकारे जंगलामध्ये फिरत असताना ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. त्याला अचानक त्याच्या तोंडासमोर फेस टू फेस म्हणजे समोरासमोर त्याला लॉयन दिसला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याचं पहिलं जे रिॲक्शन होतं त्याला प्रथम त्याला वाटले की याला बघून लॉयनला बघून फर्स्ट त्याचं रिॲक्शन होतं की त्या लॉयनला बघून आपण पळून जावे. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव ऑन सीइंग हिम. परंतु थोड्याच वेळात त्याने बघितले की नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. तो जो लॉयन होता तो कुठल्याही प्रकारची हालचाल करत नव्हता आणि त्याच्याकडे तो बघत सुद्धा नव्हता. इट नायदर ग्राउल्ड. आणि तो कुठल्याही प्रकारचं गुरगुर असा आवाज सुद्धा करत नव्हता. नॉर रोअर्ड. आणि तो मोठ्याने ओरडत सुद्धा नव्हता आणि गर्जना सुद्धा करत नव्हता. इट लुक ॲट हिम पेटियसली. म्हणजे तो कुठल्याही प्रकारची हालचाल करत नव्हता, तो गुरगुरला नाही, त्याने डरकाळी फोडलेली नाही. आणि हे त्याच्या लक्षात आले तर त्याला तो जो लॉयन होता तो अगदी केविलवाणा वाटलेला होता. ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. आणि त्याला असं जाणवलं की त्या लॉयनला म्हणजे त्या सिंहाला कुठलं तरी वेदना होत आहे, कुठलं तरी दुःख होत आहे आणि कुठल्या तरी वेदनेने तो ओरडत आहे असं त्याला जाणवलं. अँड्रोकॉल थोडा वेळ थांबला. Then he moved very cautiously. म्हणजे खूप very carefully. Then he moved very cautiously. त्यानंतर तो खूप सावधानतेने म्हणजे खूप काळजीपूर्वक टुवर्ड द लॉयन स्टेप बाय स्टेप. त्या लॉयनच्या बाजूने एक एक पाऊल टाकत
पुढे जाऊ लागला. द लायन मोन अँड whimpered, प्लीज हेल्प मी, इट्स आय सीम टू से. ज्यावेळी तो लायनच्या थोड्या जवळ गेला तेव्हा त्याला तो लायन कुठल्या तरी वेदनेने किंचळताना किंवा कुठल्या तरी वेदनेने विव्हळताना जाणवले. त्याचप्रकारे तो हळूहळू क्राईड पेनफुली, वेदनेने रडत होता असं सुद्धा जाणवले आणि जणू काही म्हणत होता, प्लीज हेल्प मी, इट्स आय सीम टू से. त्याच्या डोळ्यात त्याला जाणवले की तो सिंह जो आहे तो त्याला मदत मागत होता की प्लीज मला मदत कर. व्हेन अँड्राकॉल ड्रीव नियर, आणि जेव्हा अँड्राकॉल त्याच्या अगदी जवळ पोचला, द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगेन टू लिक इट्स पाव. तेव्हा सिंहाने त्याचे डोके खाली वळवले आणि आपला पंजा, त्याचा जो पाव आहे, पाव म्हणजे पंजा, तो त्याने चाटायला सुरुवात केली. दॅन अँड्राकॉल सॉ दॅट द लायन पाव वॉज वाऊंड. तेव्हा अँड्राकॉलला जाणवले की त्या सिंहाच्या पायाला काहीतरी जखम झालेली आहे, पंजाला काहीतरी जखम झालेली आहे. सोर अँड स्वेलन, आणि तो पाय हा जखमी तर झालेला होता, त्याचप्रकारे तो सुजलेला सुद्धा होता. ऑन अ क्लोजर लूक, आणि ते स्पष्टपणे त्याला दिसत होते. अँड्राकॉल्स नोटीस दॅट अ बी थॉर्न हॅड pierced one of the lion toes. मग अँड्राकॉल्सने जवळ जाऊन बघितले की त्याला असे दिसले की त्या सिंहाच्या पंजामध्ये, पायाचा जो पंजा आहे त्या पंजाच्या बोटांमध्ये एक मोठा काटा त्यामध्ये गेलेला, रुतलेला आहे हे त्याला जाणवले. अँड सो धिस इज द कॉज ऑफ द लायन डिस्ट्रेस दॅट अँड्राकॉल्स. तेव्हा अँड्राकॉल्सला वाटले की या त्रासामुळे हा जो लायन आहे, सिंह आहे, हा डिस्ट्रेस झालेला आहे, याला त्रास झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा शांत बसलेला आहे असं त्याला जाणवलं. Summoning up all the courage, Andracol stretched his hand slowly toward the injured paw. मग अँड्राकॉलने खूप साऱ्या धैर्याने, म्हणजे अँड्राकॉल्सने मोठ्या धैर्याने, हिमतीने त्या लायनकडे आपला हात हळूहळू पुढे केला. खूप हिमतीने, खूप सारे धैर्य एकवटून त्या लायनच्या दिशेने, त्याचा जो पंजा होता, जिथे जखम झालेली होती त्याकडे त्याने आपला हात पुढे नेला. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. त्याला त्याबरोबर भीतीसुद्धा वाटत होती की हा लायन कदाचित आपल्यावर हल्ला करेल, अटॅक करेल. परंतु तो हळूहळू बघू लागला आणि जेव्हा त्याने त्याच्या पंजाला हात लावला आणि बघितले तो सुजलेला आहे आणि परंतु लायन काही हालचाल करत नाही, तेव्हा त्याला थोडासा कॉन्फिडंट आला की आता आपल्याला या सिंहाची मदत करावी लागेल. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. लायनला कदाचित समजले असावे की हा जो व्यक्ती आहे तो आपल्याला मदत करण्यासाठी आलेला आहे. अँड्राकॉल्स टूक द पाव इन हिज लेफ्ट हँड. अँड्राकॉलने त्याचा तो पंजा आहे तो आपल्या डाव्या हातामध्ये घेतला. डिफ्टली म्हणजे स्किलफुली अँड क्विकली. डिफ्टली त्याने खूप असे चातुर्याने आणि खूप कौशल्याने आणि केअरफुली असा त्याचा तो पंजा आपल्या हातामध्ये घेतला. त्याच प्रकारे then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. त्या अँड्राकॉलने त्या सिंहाच्या पायातील जो काटा आहे तो खूप कौशल्याने काढून टाकला आणि आपल्या अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याने त्याची पट्टी करून त्या सिंहाच्या जखमेला
loudly. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to शो ग्रॅटिट्यूड. त्याने बघितलं की लॉयन जो आहे, जो सिंह आहे, त्याने कुठल्याही प्रकारचा हल्ला त्याच्यावर केला नाही. उलट तो त्याच्याकडे बघत राहिला, खूप वॉन्डरिंग. आणि ते बघूनही अँड्राकॉसला खूप सरप्राईज झालं, आश्चर्य वाटलं. आणि जणू काही असं वाटलं की तो जो सिंह आहे हा तो कृतज्ञता व्यक्त करत आहे त्याविषयी, असं त्याला जाणवलं. अँड्राकॉस रिमाइंड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. आणि त्यानंतर सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्राकॉस त्याच्याजवळच राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो त्या ठिकाणी जंगलात राहिला आणि जंगलातच त्याने आपलं वास्तव्याचं ठिकाण केलं आणि तो जंगलात जाऊन शिकार करून आणत असे. आणि तो लॉयनसुद्धा त्याच्यासोबत राहिलेला होता. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वूड. आता तो अँड्राकॉस त्या लॉयनची जखम आहे, ज्या सिंहाची जी पंजाची जखम आहे, ती रोज स्वच्छ आणि क्लीन करत होता आणि त्याच्या छान पट्टी बांधून देत होता. सून द लॉयन वॉज ॲबल टू मूव्ह अबाउट. अशा तऱ्हेने लॉयन सिंह हा सुद्धा त्याची जखम त्याला छान स्वच्छ करू देत असे आणि सिंहसुद्धा त्याच्यासोबत आता छान राहू लागला होता. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्राकॉस वेअर एव्हर ही वेंट. आता तर असे झाले होते की अँड्राकॉस जिथे जिथे जाईल तिथे तिथे तो सिंह त्याच्यासोबतच जात होता आणि त्याच्यासोबतच तो राहिला. विद्यार्थी मित्रांनो, या लेसनचा नेक्स्ट पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.